काल होता संडे आणि मुलांनी बाहेर जाण्याचा हट्ट धरला. पावसाळ्यात आपल्या गड किल्ल्यांवर ट्रेकला जाण्यात जी मजा आहे ना, ती मॉलमध्ये फिरण्यात अजिबात नाही. सर्व कामं आवरून आम्ही जाण्याचे ठरवले किल्ले पुरंदरला. आम्ही बाहेर पडताना अजिबात पाऊस नव्हता, पण जसजसे पुढे जात होतो पावसाने हजेरी लावलेली होती. हिरवागार निसर्ग, ओढा, नद्या पाण्याने तुडुंब भरलेल्या, शेतात शेतकऱ्यांची कामाची घाई, हे सर्व पाहत आम्ही पोहोचलो किल्ले पुरंदर. पुढे जाऊन पाहतो तर गाड्यांच्या रांगाच्या रांगा. साईडला गाडी पार्क केली आणि गड चढायला सुरुवात केली. जसजसे गडावर जात होतो पावसाची ये-जा चालूच होती. छान हिरव्यागार सह्याद्रीच्या पर्वतरांगा पसरलेल्या पाहून मन प्रसन्न झालं. धुकं पण इतकं की समोरचा रस्ताही दिसत नव्हता. कारण हा किल्ला समुद्र सपाटीपासून 4472 फूट उंचावर आहे. स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म या किल्ल्यावर झाला आणि 1665 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झाराजे जयसिंग यांच्यात याच गडावरती पुरंदरचा तह झाला. तसेच मुरारबाजींची तलवारबाजी व शौर्य पाहून खानाने त्यांना मोगलांची सेवा स्वीकारण्याचे व सुरक्षित राहण्याचे आमिषही याच किल्ल्यावर दाखवले होते. पण मी शिवाजी महाराजांचा शिपाई म्हणत स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती त्यांनी दिली. किल्ल्यावर एक म्युझियम आहे जिथे आपल्या मावळ्यांनी वापरलेले भाले व तलवारी ठेवण्यात आलेल्या आहेत. छोटी मंदिरेही आपल्याला गडावर पाहण्यास मिळतात. मोबाईल फोन कॅमेराज आपल्याला गेटवर जमा करावे लागतात व मेन गडावर ट्रेकला जावे लागते आणि उरलेल्या आठवणी फक्त आणि फक्त नजरेतच कैद कराव्या लागतात. छत्रपती शिवाजी महाराज की जय.